नमस्कार. इन बसच्या या प्लॅटफॉर्मवर मी वैशाली वांगीकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी डीन स्टुडंट अफेअर्स MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये कार्यरत आहे. आज 23 जून महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस हा इंटरनॅशनल वुमेन्स इंजिनियर्स डे म्हणून म्हणजेच आंतरराष्ट्रीय अभियंता महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून मी तुमच्याशी हा संवाद साधणार आहे. माझ्या ह्या डिस्कशनचा किंवा माझ्या ह्या संवादाचा महत्त्वाचा टॉपिकचं नाव आहे भारताचा विकास आणि त्याच्यामध्ये अभियांत्रिकीचे महत्त्व. तर सुरुवातीला आपण जेव्हा भारताच्या विकासाबद्दल बोलणार आहोत आणि अभियांत्रिकीचं त्याच्याशी असणारं महत्त्व ह्याच्याबद्दल बोलणार आहोत, त्याच्या आधी आपण एक स्टॅटिस्टिक्स बघूयात. साधारण भारतामध्ये साधारण आजचं भारताचं वय म्हणजे साधारण एका भारताच्या ॲव्हरेज वय जेव्हा आपण म्हणतो किंवा त्याचं सरासरी वय म्हणतो भारताचं, ते आज मितीला 2020 मध्ये ते फक्त 29 वर्षाचं आहे. आणि जर तुम्ही त्याचं कंपॅरिझन केलं चायनाबरोबर तर चायनाचं वय सध्याचं 37 आहे आणि अमेरिकेचं केलं तर ते 45 आहे आणि युरोपाचं केलं तर ते 48 आहे. म्हणजे ह्या सगळ्या लोकांमध्ये, ह्या सगळ्या महासत्तांमध्ये भारत हा सगळ्यात तरुण देश म्हणून नावारूपाला येतोय. आणि पुढच्या 2025 मध्ये म्हणजे 25 ते 50 ह्या पूर्ण 25 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये जगात सगळ्यात जास्ती वर्किंग पॉप्युलेशन असणार आहे. म्हणजे भारतामधली युवा शक्ती ही सगळ्यात मोठा जोर धरेल आणि जो की आपल्याला महासत्तेकडे घेऊन जाऊ शकतोय. तर ही जी महासत्ता आपण जो महासत्तेकडे जाणारा जो आपलं मार्गक्रमण असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे कळायला पाहिजे की आपला रोल काय असणार आहे. महासत्तेमध्ये इंजिनियर्सचा म्हणजेच अभियंत्यांचा काय रोल असणार आहे ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर आपण जेव्हा बघतो की कुठल्याही देशाची प्रगती जी होत असते तर ती त्याच्यामध्ये टेक्निकल प्रगती, त्याची टेक्नॉलॉजिकल प्रगती ही फार मोठा रोल प्ले करते. कारण टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट हीच देशाला पुढे देशाला पुढच्या प्रगतीपथावर घेऊन जातो. आपण साधारण 2000 पासून तुम्ही विचार केला तर भारताने आजपर्यंत 2000 ते 2020 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप प्रचंड प्रगती केलेली आहे. आपण खूप मोठी प्रगती केलेली आहे. तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रगती झालेली आहे, आपली टेलिकम्युनिकेशनमध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इंटरनेट आणि IT इंडस्ट्रीमध्ये फार मोठा पल्ला गाठलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की भारतामधले सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जगामध्ये आपलं कौशल्य दाखवून खूप स्तुतीस्तुमनं उधळून घेतलेली आहेत स्वतःवर. मला हे सांगण्यासाठी खूप आनंद होतो की आपले अभियंते म्हणजे सत्या नडेला आणि सुंदर पिचाई ह्यांनी आपल्याला फार मोठं प्रेरणास्थान आहे, ज्यांनी आपल्या मोठ्या कंपन्यांमध्ये, जागतिक कंपन्यांमध्ये उच्च पदस्थ नोकऱ्यांवर ते काम करतायत आणि खूप मोठं देशाचं नाव आपल्या गर्वाने त्यांनी आपल्याला गर्व होईल असं त्यांनी काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता आपण माझा पूर्ण डिस्कशनचा फ्लो असा असणार आहे की आपण आधी विचार करूयात की अभियंता म्हणजे काय, भारताची सध्याची स्थिती काय आणि आपली सध्याच्या स्थितीनंतर आपण पुढे कसं जाणार आहोत, पुढचा प्रोग्रेस आपला कसा होणार आहे पुढच्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर इंजिनियर्सचं म्हणजे अभियंत्याचा काय रोल असणार आहे आणि त्याला तो रोल घेण्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध असणार आहेत आणि त्या संधीचा त्यांनी कसा वापर करून त्याचं आयुष्य घडवलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्यांनी देशाचीही कशी प्रगती केली पाहिजे, हा आपल्या जनरल डिस्कशनचा किंवा ह्या लेक्चरचा किंवा ह्या सेशनचा मेन आउटकम असणार आहे. तर जनरल तुम्ही बघितलं असेल तर IT सेक्टरमध्ये आपण खूप छान प्रगती करून एका पर्टिक्युलर लेवल गाठलेली आहे. आता आपण हे विचार करणार आहोत की आता इंजिनिअरिंग फील्ड हे महत्त्वाचं का आहे तुमच्या प्रगतीपथासाठी. तर इंजिनिअरिंगच का,
तुम्ही एक 2-1 वर्षापासून सारखं पेपरमध्ये बघत असाल की साधारण इंजिनिअरिंगच्या अनेक हजारो जागा रिक्त आहेत आणि फक्त 3%च इंजिनियर्स हे एम्प्लॉयबल आहेत. अशा जरी निगेटिव्ह तुम्ही गोष्टी ऐकत असला तरी तुम्हाला एक फार महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगू इच्छिते की इतर कुठल्याही सेक्टरमध्ये, भारतामध्ये असणाऱ्या कुठल्याही सेक्टरमध्ये असणाऱ्या अवेलेबल असणाऱ्या नोकरीच्या संधींमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या संधी सगळ्यात मोठ्या आहेत. सगळ्यात जास्ती इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत नोकरीच्या, रोजगाराच्या, आणि त्या नेहमीच आपल्या भारताच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावत असतात. त्यामुळे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये का यायचं, तर त्याच्यामध्ये खूप जास्ती तुम्हाला नोकरीच्या संधी आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की आपण इंजिनिअरिंग करतो आणि अभियंता होतो म्हणजे आपल्यात काय ट्रान्सफॉर्मेशन्स होतात. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अभियंता असणारा मुलगा किंवा एक इंजिनियर असणारा मुलगा आणि एक इंजिनियर नसणारा मुलगा ह्याच्यामध्ये फार मूलभूत फरक असतात. इंजिनिअरिंग एज्युकेशन तुमचं ॲनालिटिकल स्किल वाढवतं. म्हणजे काय, विश्लेषणात्मक विचार पद्धती तुम्हाला त्याची तुम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात करता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हा महत्त्वाचा मुद्दा असतो जो एक प्रत्येक इंजिनियर तो अंगी बांधतोच. त्याच्यानंतर संशोधनात्मक वृत्ती वाढते आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि ॲप्लिकेशन ओरिएंटेड अप्रोच हा इंजिनियरमध्ये असतो. हे 4-5 जे महत्त्वाचे त्याचे ट्रेट्स म्हणू शकतो आपण, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो, हे त्या इंजिनियर्समध्ये असतात. आणि तोच फरक एक इंजिनियर आणि एक नॉन इंजिनियरमध्ये असतो. आणि ह्याच कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्याही इंजिनियरला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे इंजिनिअरिंग फील्ड का, त्याच्यासाठीचे हे प्रोव्हिजन आहेत की हे त्याचे परिणाम दिसतात तुम्ही जेव्हा इंजिनियर होता तेव्हा. बरं, आता जेव्हा इंजिनियर झाला आणि आता आपल्याकडे कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यासाठी अवेलेबल आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या बांधकाम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होती आहे. तुम्ही पाहिलं असेल की खूप फ्लायओव्हर्स झाले आहेत आणि खूप मोठ्या एक्सप्रेसवेज होत आहेत, खूप मोठे मॉल्स बांधले जात आहेत, स्मार्ट सिस्टीम्स, स्मार्ट मॉल्स बांधले जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करत आहेत. आता ह्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा हातभार आहे ह्या अभियंत्यांचा. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटबरोबरच आपण ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणजे दळणवळणाच्या साधनांमध्ये पण खूप मोठा ड्रास्टिक चेंज आणत आहोत. सगळीकडे आपण आता मेट्रो बघतोय, आपण बुलेट ट्रेनचा पण विचार करतोय, आपण ड्रोन बेस सिस्टीमचा पण विचार करतोय. तर ह्याच्याकडे आपली आगेकूच चालू आहे. पंतप्रधान मोदींनी तर गव्हर्नन्स, कॉमर्सला खूप प्रमोट केलेलं आहे. प्रत्येकजण आता कॉमर्सकडे चाललेला आहे आणि गव्हर्नन्सकडे पण आपण हळूहळू जात आहोत. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की स्मार्ट सिस्टीम्स, स्मार्ट हेल्थकेअर सिस्टीम्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, त्याच्यानंतर आपण भरपूर गोष्टींमध्ये आपण आता गव्हर्मेंट सेक्टर्समध्ये तसेच आपण बँकिंग सेक्टर्समध्ये, रिटेलमध्ये सुद्धा भरपूर टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत आणि असं करून आपल्याला एकदम स्वतःला सक्षम बनवत आहोत आणि प्रगतीपथावर घेऊन जात आहोत. तर ह्या ज्या सिस्टीम्स आणि ह्या ज्या आपल्या डेव्हलपमेंट्स होत आहेत ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्समध्ये सगळीकडे तंत्रज्ञान आहे आणि सगळीकडे इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामुळे जे कुठली इंजिनियर्स पुढच्या 25 ते 30 वर्ष हे इंजिनिअरिंग फील्डसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत संधीदायक आहेत, ज्या संधीचा सगळ्या इंजिनियर्सनी किंवा घालणाऱ्या इंजिनियर्सनी खूप जास्ती चांगला वापर करून स्वतःला सक्षम बनवलं गेलं पाहिजे. आता आपण ह्या सगळ्या संधी म्हणजे आपण बघितलं इन्फ्रास्ट्रक्चरल संधी, ट्रान्सपोर्टेशन, हेल्थकेअरमध्ये, ऑटोमेशन सेक्टरमध्ये, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये, रिटेलमध्ये, गव्हर्मेंटमध्ये, बँकिंगमध्ये, फायनान्समध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये, इवन फार्मिंगमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटमध्ये, पोल्युशन कंट्रोलमध्ये, एन्व्हायरमेंटल याच्यामध्ये, त्यानंतर कचऱ्याचं विघटीकरण आणि कचऱ्याची मॅनेजमेंटमध्ये, ह्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही सध्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये सध्या टेक्नॉलॉजी येते आणि त्या टेक्नॉलॉजीला इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि त्याचा व्यवस्थित वापर किंवा त्याला डेसिमिनेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत हुशार इंजिनियर्सची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही कोणीही आरडाओरड केली की खूप रिसेशन आहे इंजिनिअरिंग फील्डमध्ये, तरीही आजही
खूप उत्तम इंजिनियर्सची समाजाला अत्यंत गरज आहे. बरं, आता आपण बघूयात की ह्या सगळ्या फील्ड्स आहेत आणि आता आपले घटलेले इंजिनियर्स आहेत त्यांना कुठल्या संधी अवेलेबल आहेत. तर आपण इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनकडे जातोय. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आपण तांत्रिक क्रांतीकडे जातोय, तंत्रज्ञान क्रांतीकडे जातोय आणि आपलं पूर्ण इंडस्ट्री ही इंडस्ट्री 4.0 म्हणजे वेगळं व्हर्जन येतं इंडस्ट्रीचं. ह्या 4.0 इंडस्ट्री 4.0 हा एक कन्सेप्ट आहे आणि ह्या कन्सेप्टसाठी आपल्याला कुठले कुठले पिलर्स आहेत त्याचे, तर तुम्ही म्हणू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर बिग डेटा अनालिटिक्स, त्याच्यानंतर IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याच्यानंतर रोबॉटिक्स, त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग, त्याच्यानंतर सिम्युलेशन, त्याच्यानंतर ऑटोमेशन आणि ऑग्युमेंटेड रियालिटी. हे सगळे महत्त्वाचे फील्ड्स आहेत जे आता पुढे फार गरजेचे असणार आहेत. कारण आपण आपलं इंडस्ट्री 4.0 कडे आपण वाटचाल करतोय आणि ह्या वाटचालीसाठी आपण आपल्याला सगळ्यांनाच ह्याच्यासाठी रेडी असायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या अभियंत्यांना, सगळ्या इंजिनियर्सना त्याच्यासाठी रेडी असायला पाहिजे. जेव्हा आपण असं म्हणतो याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप फील्ड्स आहेत. कारण आपण सगळेजण आता वेबवर गेलेलो आहोत. ई-कॉमर्स आपण खूप वापरतो. आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण खूप जास्ती इंटरनेटचा वापर करतो. आपण बँकिंगचे सगळे व्यवहार करतो. त्याच्यासाठी लागणारी सिक्युरिटी, त्याच्यासाठी लागणारे बँडविड्थ, त्याच्यासाठी लागणारं नेटवर्किंग, हे सगळं आपल्याला इंजिनिअरिंग मधून तर मिळतं. अजून कुठून मिळणार ते? पण ह्या सगळ्यासाठीचं केलेलं प्रयोजन सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये असतं. म्हणजे सायबर सिक्युरिटी हा सुद्धा इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, म्हणजे इंजिनिअरिंग करिक्युलमचा पार्ट आहे. तर आपल्याला अवेलेबल असणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, म्हणजेच वेबसाईट्स उपलब्ध करून देणं, पोर्टल्स उपलब्ध करून देणं, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून देणं आणि आपलं जीवन सुसह्य करणं, आपल्याला कस्टमर केअरसाठीची हेल्प करणं, आपल्याला कस्टमर रिलेशन बिल्ड करण्यासाठीची हेल्प करणं, हे सगळं हे एका तंत्रज्ञानाने होतं आहे. आणि त्या तंत्रज्ञानाचा फक्त इंजिनिअरिंगनीच आपल्याला ते तंत्रज्ञान अवेलेबल करून दिलेलं आहे. तर सांगायची गोष्ट अशी की आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अंमलात आणू तेव्हा ह्या प्रत्येक प्रॉब्लेमला, म्हणजे आपल्या होणारे सगळं प्लॅनिंग, पंतप्रधान मोदींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण पुढच्या 25 ते 30 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रगती करणार आहोत आणि त्या प्रगती करण्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. तर ह्या तंत्रज्ञानासाठी आपण नक्कीच रेडी असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये मला हे सांगायचं आहे तुम्हाला की जिथे जिथे तुमच्याकडे इंटरनेटच्या ट्रान्झॅक्शन्स होतात तिथे तिथे तुम्हाला सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटीची गरज असते. जिथे तुम्ही मोबाईल वापरता, तुमचा डेटा वापरता, तिथे तिथे तुम्हाला 4G, 3G, 4G, 5G असे तुम्ही ऐकत असाल, त्याच्यावर काम करणाऱ्या टेलिकॉम इंजिनियर्सची गरज लागते. त्याच्यानंतर नेटवर्किंगची गरज लागते. त्याच्यानंतर तुम्ही हेल्थकेअरमध्ये गेलात तर हेल्थकेअरमध्ये स्मार्ट हेल्थकेअर सिस्टीम्स, रोबॉटिक्स हेल्थकेअर सिस्टीम्सची गरज लागते. त्याच्यानंतर तुम्ही रिटेलमध्ये गेलात तर तुम्हाला साध्या रिटेलमध्ये सुद्धा आता सगळीकडे सगळेजण आता सॉफ्टवेअर्स वापरायला लागलेले आहेत आणि म्हणजे त्याला म्हणतात की संगणक प्रणाली म्हणतात त्याला मराठीमध्ये, जे आपण त्याला सॉफ्टवेअर पॅकेजेस म्हणतो, तर ते अवेलेबल केलेले आहेत. अगदी तुम्ही साधारण भुसार किराणा दुकानदाराकडे गेलात तरीही त्याच्याकडे ती सिस्टीम असते. तर इतका आपण टेक्नॉलॉजीचा रोजच्या जीवनामध्ये खूप वापर करून घेतोय. तर ह्या सगळ्या वापराच्या गोष्टी कोण तयार करतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी एक अभियंता तयार करतोय, एक इंजिनियर तयार करतोय आणि हे इंजिनिअरिंग एज्युकेशनच तुम्हाला पुढे प्रगतीपथावर नेते. तर सांगायचं असं आहे की मला हे सांगायचं आहे की इंजिनियर्स आहेत त्या इंजिनियर्सनी ह्या गोष्टी करताना काय महत्त्वाचा ठेवायच्या, तर त्यांनी इंडस्ट्री 4.0चे सगळे पिलर्स महत्त्वाचे आहेत ते त्यांनी आत्मसात केले पाहिजेत. त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्या स्किल्सला स्वतःला रेडी करायला हवं आहे आणि स्वतःला एम्प्लॉयेबल बनवायला हवे. समाजसेवा ही फक्त
फक्त आणि फक्त काहीतरी झाडू घेऊन किंवा झाडे लावून करणं होत नसतं, तर ॲक्च्युली आपलं काम चोखपणे करण्याला सुद्धा समाजसेवा म्हणतात. जवान हे लढाईवर जातात आणि स्वतःचं हुतात्म्य पत्करून देशाला वाचवण्याचं काम करतात आणि आपण त्याच्यासाठी खूप कृतज्ञ असतो. तसंच मला वाटतं की एक चांगला इंजिनियर बनणं म्हणजे ज्याच्याजवळ चांगले इंजिनिअरिंग कॅपॅबिलिटीज आहेत त्यांनी एक चांगला इंजिनियर बनणं आणि समाजातले असणारे प्रॉब्लेम्स आपल्या इंजिनिअरिंगच्या नॉलेजनी सॉल्व्ह करणं ही सुद्धा एक मोठी समाजसेवा आहे आणि ती सुद्धा एक देशसेवा आहे. मला नाही वाटत की कुठलाही देश हा इंजिनियर्स शिवाय आणि टेक्नॉलॉजी शिवाय पुढे जातो. तर आपल्याला पुढच्या 25 ते 30 वर्षामध्ये महासत्ता व्हायचं असेल तर ह्या महासत्तेमध्ये इंजिनियर्सचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि इंजिनियरशिवाय आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी तरणोपाय नाही. म्हणून आज ह्या इंटरनॅशनल वुमेन्स इंजिनियर्स डेच्या औचित्याने मी तुम्हा सगळ्यांना सांगते की ज्यांना इंजिनिअरिंगची आवड आहे, ज्यांना इंजिनिअरिंगकडे कल आहे आणि ज्यांना असं वाटतं की ते इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगलं योगदान देऊ शकतात, त्यांनी नक्कीच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावी. त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडावं, आवडीची ब्रांच निवडावी आणि त्याच्यामध्ये स्वतःला खूप छान स्किलफुल करावं, त्याच्यामध्ये खूप छान प्रगती करावी आणि अल्टिमेटली स्वतःच्या प्रगतीतूनच देशाची प्रगती करावी आणि छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत, डिसेबल लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत आणि देशसेवा करावी आणि असं केल्यानंतरच आपला देश सुखी होईल आणि आपला देश प्रगतीपथावर जाईल. तर ह्याच्यातनंच ह्या इनच्या प्लॅटफॉर्मवरनं मला ही बोलण्याची संधी दिली आणि मला एवढं सांगण्याची संधी दिली की कुठल्या कुठल्या डिफरंट अपॉर्च्युनिटीज इंजिनिअरिंग फील्डमध्ये अजून येणार आहेत. तर मी पुन्हा एकदा रिपीट करते की कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला येऊ घालणार आहेत आणि तुम्ही रेडी असलं पाहिजे कुठल्याही इंजिनियरनी. तर त्याच्यामध्ये तुमच्यासाठी स्मार्ट सिटीज येणार आहेत. स्मार्ट सिटीजसाठी तुम्हाला लागणार आहे IoT, तुम्हाला लागणार आहे डेटा ॲनालिटिक्स, तुम्हाला लागणार आहे बिझनेस इंटेलिजन्स, तुम्हाला लागणार आहे क्लाउड कम्प्युटिंग, तुम्हाला भरपूर सिस्टीम्सची माहिती, तुम्हाला ऑटोमेशन लागणार आहे, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण ऑटोमेशनची गरज लागणार आहे. त्याच्यामुळे रोबॉटिक्स, ऑटोमेशन, ऑगमेंटेड रियालिटी पण आता खूप मोठा रोल प्ले करणार आहे. त्याच्यामुळे तिथेही तुम्हाला खूप आहे. सायबर सिक्युरिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर ऑलरेडी खूप काम सुरू झालेलं आहे, बिझनेस डेटा ॲनालिटिक्स आहे, बिझनेस इंटेलिजन्स आहे, बिग डेटा ॲनालिटिक्स आहे, सेंटिमेंट ॲनालिटिक्स आहे. ह्या खूप मोठ्या बऱ्याचशा फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर खूप चांगलं करू शकता आणि तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरू शकता. तर एवढं बोलून मला असं वाटतं की माझ्या या सेशनचा सगळ्या स्टुडंट्सना, सगळ्या विद्यार्थी मित्रांना नक्कीच फायदा होईल आणि मला सकाळनी ही संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचा दिवस चांगला जाओ. स्टे होम, स्टे सेफ आणि प्रे फॉर भारत जेव्हा महासत्ता बनेल ह्याच्यासाठी प्रार्थना करा आणि थँक्यू सो मच. थँक्यू.